ओके. चलो पुढे जाऊया आपण. स्पिन टेक्निक मी शिकवली होती. स्पिन टेक्निक म्हणजे काय आहे, की त्या माणसाची माहिती विचारायला आपण पहिलं तोंडी विचारायचो. आपण प्रॅक्टिस केली आपण. बऱ्याच मीटिंगमध्ये आपण प्रॅक्टिस केली, की त्याला काय प्रश्न विचारायचे, तर त्याची सिच्युएशन समजून घ्यायची. त्यानंतर त्याचे प्रॉब्लेम आयडेंटिफाय करायचे. नंतर त्याला सांगायचं, जर हे असंच सुरू राहिलं तर काय-काय परिणाम होईल आणि तुझ्यामध्ये काय बदल करायचे आणि आम्ही तुला काय देणार आहे, तू काय पथ्य पाळायची, ही स्टोरी, हे सगळं आपण ऑलरेडी NLPमध्ये शिकलोय. NLP टेक्निक म्हणजे ज्या फॉर्च्यून 500 कंपन्या, ज्या अ, 50,000 करोड, 1,00,000 करोडचा इयरली टर्नओव्हर करतात. त्यांनी हे टेक्निक वापरतात. हे तुम्हाला शिकवायचा प्रयत्न आहे तुम्हाला. कारण हे सगळं शिकले तरच आपण एक मोठ्या चांगल्या पद्धतीची अचिव्हमेंट आपण करू शकतो. प्रॉडक्टचे लाँग टर्म फायदे कसे सांगायचे, त्यांनी आतापर्यंत काय चुका केल्यात, इनडायरेक्ट कशा समजून सांगायच्या. हे स्पिन टेक्निक आपण शिकवले. परंतु या स्पिनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आता आपण थोडं लिहून घेणार आहे. हा पहिला पार्ट आहे आपला, बरोबर? हा पहिल्या पार्टमध्ये काय आहे? या पहिल्या पार्टमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे सिच्युएशन आहे त्या कस्टमरची, पेशंटची, त्या आपल्याला ज्याला कन्व्हिन्स करायचं त्याची प्रत्येकाची एक फॉर्म प्रिंट आउट काढला. 10, 20, 25 प्रिंट आउट जर काढून आपण ठेवले, याच्यात लिहिलेलं आहे बघा, लोगो आहेत दोन्ही. आरोग्य दिंडीचा लोगो आहे, क्रिस्टियनचा लोगो आहे आणि काय लिहिलंय, आयुर्वेदिक रुग्ण इतिहास आणि तपासणी फॉर्म. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय लिहून घ्यायचंय? नाव. आपण विचारतोच ना, "नमस्कार, तुमचं नाव काय?" लिहून घ्या रुग्णाचे नाव. वय काय आहे? त्यांचा पत्ता थोडक्यात लिहून घ्यायचा. मोबाईल नंबर जर घेतला, तर कायमस्वरूपी डेटा आपल्याकडे आला. बरोबर? काय काम करतात जर समजून घेतलं थोडं. कोणी बैठं काम असतं, कोणाचं धावपळीचं काम असतं, कोणी सेल्समध्ये असतं. तुम्हाला लक्षात काय येईल, की ह्या माणसाचं आता करंट सिच्युएशन, वय किती आहे आणि साधारणपणे उंची आणि वजन किती आहे. म्हणजे बाबा एखाद्याचं वजन वाढलेलं असतं, बरोबर? एखाद्याचं वजन वाढलेलं असतं, उंची कमी असते. तुम्हाला अंदाज येऊन जाईल, की यांना काय बोलायचं. कारण जर थोडं उंचीच्या मानाने जर वजन जास्त असेल, तर नक्कीच काही ना काही त्याला त्या माणसाला त्रास होत असतो. म्हणून काय करायचं आपल्याला, इथं रुग्णाचे नाव सगळं प्रॉपर डिटेल माहिती भरून घ्या. साधारण 15 मिनिटाची प्रोसेस आहे. बरोबर. 15 मिनिटामध्ये तुम्हाला या सगळ्या क्लॅरिटी येईल ह्या गोष्टीची. त्यानंतर त्याची मेन कंप्लेंट काय आहे? आता हे का महत्वाचं आहे? कारण ह्याच्यामध्ये आपल्याला त्याच्या त्या मेन कंप्लेंटवर त्याला सगळ्यात जास्त त्रास कशाचा होतोय? त्याला सगळ्यात जास्त काळजी कशाची वाटते? म्हणून इथं काय करायचं, सध्याची मुख्य समस्या. फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलं, की "सर मला जॉइंट पेनचा त्रास." बरोबर? मग आपण लक्षात आलं आपल्याला तक्रार किती काळापासून आहे. बघा दुसरं आपण सिच्युएशन समजून घेतोय अजून आपण. बरोबर? शीट नंबर 1 आहे हे. त्याच्यामध्ये तक्रार किती तो सांगाल 10 वर्षापासून. मग काय-काय ट्रीटमेंट केली आत्तापर्यंत? मग ते सांगतील ॲलोपॅथी हे केलं, भरपूर आयुर्वेद केलं, ही पथ्य पाळली, शेक घेतला, बरोबर मसाज केली. काय जे सांगेल ना लिहून घ्यायचं फक्त आपण. काय सांगेल ते लिहून आणि अगदी अगदी फ्रेंडली गोष्टी बोलायच्या ह्या. कारण आपल्याला डेटा घ्यायचा आहे त्यांच्याकडून आणि त्यांच्यासारखंच बोलायचं आपण. याला NLPमध्ये मिररिंग म्हणतात. मॅचिंग आणि मिररिंग. मॅचिंग आणि मिररिंग म्हणजे काय? की तो माणूस जर असा घडी घालून बसलाय हाताचा, तर आपणही थोडा वेळ घडी घाला. त्याने असा हात लावलाय किंवा एखादा शब्द आहे ना, एखादा शब्द तो आयुर्वेदिक किंवा दुसरा कुठलातरी एखादा शब्द 2-3 वेळा रिपीट करतोय ना, तुम्ही पण करा रिपीट. याला म्हणतात मॅचिंग मिररिंग. याने काय होतं, मेंदू एकमेकाला कनेक्ट होतात. NLPमध्ये असं शिकवलं जातं, की तुमची भाषा कन्नड आहे आणि माझी मराठी आहे. परंतु माझी मॅचिंग मिररिंग जर पॉवरफुल असेल, तर 100% मी तुम्हाला क्लोज करू शकतो. बरोबर आणि एक कंपनी खूप मोठी होऊन गेली. एकेकाळी डोर टू डोर मार्केटिंगमध्ये सगळ्यात मोठा इतिहास ज्या कंपनीने केला. तिकडे सगळी कर्नाटकची मुलं पुण्यामध्ये पुस्तकं विकायची. कर्नाटकची. त्यांना हिंदी बी यायची थोडी-थोडी. परंतु कर्नाटकच्या माणसांना कन्नड पॉवरफुल येते. हिंदी सुद्धा कच्ची बोलतात. मराठीचा तर कुठंच मागमूस नाही. परंतु त्यांनी कमीत कमी महाराष्ट्रामधून 20-25 हजार करोडचा बिझनेस केला. फक्त मॅचिंग आणि मिररिंग किंवा त्यांचे काही प्रश्न जे होते विकायचे. Wikipedia पहिलं ऑनलाईन नव्हतं. Wikipedia, एन्सायक्लोपीडिया अशी त्यांची पुस्तकाची रेंज होती लय खूप मोठी. 2-2 हजाराची पुस्तकं ही मंडळी, मुलं 20-25 वर्षाची मुलं. परंतु त्यांच्याकडून ही मॅचिंग मिररिंग किंवा हे NLP टेक्निक शिकून घेतलं जायचं. बरोबर. म्हणून ती आणि ते फॉलोवर असतात. बरोबर. आता आपण किती सीरियस आहे, आपण स्वतःच्या मनाला विचारून आपण स्वतःला किती इम्प्लिमेंट करणार आहे, त्याच्यावरती आपले सगळे सेल्स ठरणार आहे. आयुष्यभर कामाला येणारं टेक्निक आहे आपल्याला. फ्रीस्टाईलमध्येच नाही, तुम्ही कुठल्याही गोष्टीत काम करत असाल, किती हाय तिकीट असेल, किती हाय तिकीट म्हणतो ना, लो तिकीट असेल, तर प्रत्येक गोष्टीत त्या गोष्टी कामाला येतात. तर मेन तक्रार काय कळालं तुम्हाला? कधीपासून आहे कळालं आणि यानंतर त्यांनी काय-काय ट्रीटमेंट घेतली, हे सगळं कळाल्यानंतर तुम्हाला त्यांचे यायचंय, की त्यांचा मेन वात दोष आहे का पित्त दोष आहे? म्हणजे नक्की त्यांची प्रकृती कशी आहे? थोडक्यात समजून घ्यायचं तुम्हाला. बरोबर. ह्यामध्ये बऱ्याच गोष्टीची क्लॅरिटी येईल. हे कशासाठी लागेल? 3ऱ्या नंबरच्या शीटवर तुम्हाला त्याने काही पथ्य सांगायचे. त्याला काही तुम्हाला पाण्याचे पथ्य, व्यायामाचे पथ्य, त्याला काही काही गोष्टी तुम्हाला अशा सांगायच्या
की जे त्याला ह्या धरून असतील ह्या गोष्टीला. म्हणून हे महत्वाचं आहे. मग शरीर प्रकृती वात, पित्त, कफ कसं ओळखायचं? सगळ्यात महत्वाचं. तर वात, पित्त बऱ्याच जणांना आम्ही नाडी शिकवली. नाडी शिकवल्या तर बरेच जण प्रॅक्टिस करत नाही त्याचा भाग निराळा. एकच मिनिट फक्त. ठीक. येस सॉरी. तर याच्यामध्ये मेन काय आहे की सॉरी नाडी जर नाही बघता आली आपल्याला तर त्याला काही प्रश्न असे विचारा की बाबा थंडी सहन होत नाही का तुम्हाला? बरोबर. याचा अर्थ त्याला काय होईल त्याने विचाराल तो किंवा उष्णता खूप जाणवते का? हे 2 प्रश्न त्याला विचाराच. त्यानंतर जडपणा, सुस्ती आहे का? बघा सगळ्यात मेन लक्षात ठेवायचं वात वाढला असेल वात, तर कमरेच्या खाली त्याला काही ना काही त्रास होत असतो. लक्षात घ्या. कफ वाढला असेल त्याच्या शरीरामध्ये, कफ वाढला असेल तर कफ काय करतो? छाती आणि वरपर्यंत आणि पित्त हे पोटाचं स्थान मेन पित्ताचं आहे. मग तो सांगेल. त्याला कळत नाही की वात, पित्त, कफ म्हणजे काय? तर मग तुम्ही सांगा की सर वात जर वाढला असेल तर काही हाडाच्या तक्रारी तुम्हाला आहेत का? पित्त जर वाढला असेल तर काही पोटाची तक्रार तुम्हाला आहे का? कफ वाढला तर काही श्वसनाचे त्रास, कोरोना होऊन गेला, त्यानंतर काय दम-दाप लागते का? दमा, अस्थमा, सर्दी, खोकला हे सगळी लक्षणं कशाची आहेत? कफ प्रकृती. मग विचारा, सारखी होते का? वातावरण चेंज झालं का सर्दी, खोकला होतो. तो काही ना काही सांगेल. धुळीची अलर्जी आहे का? कफ. पित्त म्हणजे काय? काही खाल्लं तरी पित्त होतं. पोट साफ होत नाही. स्किनला प्रॉब्लेम आहे. पित्ताचीच लक्षणं आहे सगळी. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं त्याची जर वात प्रकृती असेल तर हाडं सारखी दुखतात, स्क्रॅम येतात, सकाळी उठताना जड-जड वाटतं त्याला, बरोबर. आता उष्णता कधी जाणवते ज्यावेळी पित्त शरीरामध्ये होतं, बरोबर ना. थंडी सहन होत नाही, कधी थंडी सहन होत नाही, ज्यावेळी त्याचं कफ प्रकृती वाढली. लक्षात घ्या थोड्या-थोड्या गोष्टी. कफ प्रकृती वाढली तर समजा थंडी त्याला सहन होत नाही. थोडी हातात नाडी घेऊन बघा, नाडी शिका. नाडी शिकवलेली आहे आम्ही, त्याचे काही व्हिडिओज पण आहेत आपल्याला बघायला, बरोबर. परंतु या सगळ्या गोष्टीला थोडंसं तुम्हाला इथून क्लॅरिटी येऊन जाईल की पेशंटची सिच्युएशन काय आहे, त्याला त्रास काय आहे आणि त्याचे सगळे डिटेल्स तुमच्याकडे आल्यानंतर मात्र तुमच्या आता पेशंट पकडमध्ये आला. आता मग माहिती काय काढायची बाकीची? मग आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं असतं पचन संस्थे काय आजार आहेत का त्याला? का गरजेचे आहेत ह्या? पोट साफ होत नसेल, तर त्याने अमृत खाऊ द्या, त्याच्या शरीराला कधीच लागू होणार नाही. बरोबर? मग पोट साफ होण्यासाठी त्याला काय विचारायचं, की "सर आता आपण थोडंसं तुमच्या आहार आणि पचनाच्या विषयी आपण बोलूया." सांगायचं त्यांना. बरं, भूक कशी लागते? तो सांगेल, "चांगली, कमी, अनियमित." बरोबर, "मी काहीही खातो." विचारायचं इथं, "काय खाता सर? बाहेर जास्त खाता का?" विचारा प्रश्न. अगदी सौम्य भाषेत विचारा, की "सर बाहेरचं काही फूड खाता का तुम्ही? काय खाता?" विचारा. "पचन कसं होतं?" मग तो सांगेल, "बाहेरचं खाल्लं का पोट बिघडतं किंवा मला काही त्रास होत नाही." एखादा म्हणेल, "मला पोटच साफ होत नाही." काही ना काही सांगेल. मग त्याला सांगायचं, "बाबा तुम्हाला टॉयलेटला रेग्युलर होते का?" तो सांगेल, "बाबा नियमित होते किंवा खूपच बद्धकोष्ठता आहे किंवा सारखे काही लोकांना उलटं असतं, काही खाल्लं तरी जुलाब होतं." तुम्हाला इथं क्लॅरिटी येऊन जाईल त्याची. त्यानंतर हे सगळ्यात महत्त्वाचं असतं, की चहा, कॉफी तो घेतोय का? चहा, कॉफी किती वेळा दिवसातून घेता? तर लोकं 2-3 वेळा घेणारे आहेतच कॉफी, चहा. विचारायचं. तो सांगेल, "सर 2 वेळा." कुणी म्हणेल, "नो." तर नो नो हे करून टाकायचं किंवा नो लिहून टाकायचं त्याच्यासमोर. पण हे भरायचं सगळं. पेन, पेपर पाहिजे आपल्याकडे यासाठी. आणि तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडतं? तिखट, आंबट, गोड, तेलकट. बरोबर? तर इथं 2-3 वेळा आपण सांगू शकतो. तिखट बी आवडतं मला, गोड बी आवडतं आणि तेलकट बी आवडतं सांगू शकतो तो. म्हणून इथे त्याला सगळ्या गोष्टी क्लिअर विचारायच्या. म्हणजे तुमच्या लक्षात आलं, की याचं पोट बिघडतंय आणि कशामुळे बिघडतंय. बरोबर? तुमच्या इथेही लक्षात आलं, क्लॅरिटी आली, की आपल्याला तिसऱ्या वेळी त्याला परत काय पथ्य सांगायची त्याला. त्यानंतर दिनचर्या म्हणजे तिचं रुटीन काय आहे? सकाळी उठण्याची वेळ काय आहे त्याची? बरोबर? झोपण्याची वेळ काय आहे? मग तुमच्या लक्षात येईल, की बाबा किती वेळा झोपतोय. कोणी 12 तास झोपन, कोणी 8 तास झोपतो. संध्याकाळी उशिरा झोपून उशिरा उठणारी माणसं आहेत. झोप पूर्ण होते का? मग कोणाला डायबिटिक असतो, कोणाला प्रोस्टेजमुळे सारखं-सारखं लघवीला उठावं लागतं. तर झोप डिस्टर्ब होते का विचारायचं त्याला. किती वेळा उठता? तर सारखी जाग येते का? मग इथे तुम्ही त्याला मोबाईलचा उल्लेख करा, की सर अर्धा तास तुम्ही त्याचा मोबाईल तुमचा बाजूला ठेवा. थोडंसं डीप ब्रीथिंग करा, जेणेकरून तुमचं प्राणायाम तुमचं होईल. व्यायाम करता का उठल्या-उठल्या किंवा कधी करता? किती वेळ करता? आणि दिवसभरामध्ये पाण्याचं प्रमाण किती? तो सांगाल 3-4 ग्लास, तहान लागली तर पितो. इथे 2 प्रश्न विचारायचे आठवणीने, की दिवसभरातल्या पाण्याचं प्रमाण आणि जेवल्या-जेवल्या तुम्ही पाणी पिता का? ह्या 2 गोष्टी इथे समजल्यानंतरच तुम्हाला काय लक्षात आलं, की त्याची रुटीन डेली रुटीनमध्ये कुठं त्याला चेंजेस करणं गरजेचं आहे. बरोबर. तुम्ही त्याच्याकडूनच माहिती करून घेताय. म्हणजे तोच सवाली जवाब आहे. बरोबर. तोच तुम्हाला सांगणार आहे त्या गोष्टी आणि नंतर शेवटी बघा मानसिक आरोग्य. मानसिक आरोग्य म्हणजे काय? हे थोडं समजून घेणं कोणी हो सर? मानसिक आरोग्य म्हणजे काय? तर सगळ्यात महत्त्वाचं आता पोट आलं, लाईफस्टाईल आली. आता सगळ्यात महत्त्वाचं स्ट्रेस आहे का? ताण
किती स्ट्रेस आहे? तो म्हणतो साहेब टेन्शन तर आहेच मला. मग त्याला विचारायचं काय टेन्शन आहे तुम्हाला? थोडंसं कामाचं असतं, काय असतं? मग सांगायचं कमी तुमच्या लक्षात येईल त्याला पुढे प्राणायाम सांगायचंय का? चिड करता का विचारायचं? चिड होते का सर? चिड करता का म्हणायचं नाही. सर काही गोष्टीवरून चिड होते का? भीती वाटते का? चिंता वाटते का? विचारा त्याला. तिथं टिक मार्क करायची. तुमच्या लक्षात येईल की माणसाची मेंटल सिच्युएशन काय आहे? चिड करतोय? का राग करतोय? का स्वतःलाच काळजी करतोय? का दुःखी राहतोय माणूस सारखा? इथे तुम्हाला लक्षात येईल क्लॅरिटी. 2-2 मिनिटं पॉज घ्यायचा, त्याच्याबरोबर संवाद साधायचा या गोष्टीचा, की "सर काय करता मग? चिड वाटते का?" मग सल्ला द्या, की "सर प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगवेगळी आहे. त्यामुळे तुम्ही कधीच कुठली गोष्ट डोक्याला लावून घ्यायची का नाही आपल्या हातात असतं." बरोबर. प्रत्येकाला स्ट्रेस आहे, परंतु या स्ट्रेसचा परिणाम शरीरावर होतो, डायजेस्ट सिस्टमवर होतो. मग ते 1-2 डायलॉग पाठ करा. बरोबर. ओके. त्यानंतर मानसिक आरोग्य झालं. व्यसन काय आहे का त्याला विचारून घ्या. दारू, गुटखा, तंबाखू, मद्यपान किंवा उशिरा जेवणाची सवय असणं हा सुद्धा एक व्यसन आहे, लक्षात घ्या. मग हे सुद्धा त्यांना विचारणं गरजेचं आहे, की तंबाखू खाता का? गुटखा खाता का? टिक मार्क करत चालायचं. हा एकच फॉर्म आहे सगळा. मी 3 टप्प्यात तुम्हाला ए-बी-सी केलं याच्यामध्ये. मग आता तुम्ही आले कशावरती पूर्व आजार इतिहास. बरोबर? मग इथे तुमच्या लक्षात येईल, की काय त्याला त्रास आहे का? मधुमेह, बीपी, थायरॉइड, अस्थमा जे काही असेल, सध्या सुरू असलेली औषधं विचारून घ्या. डायबिटीजचं औषध खातोय, थायरॉइडचं खातोय किंवा अजून बीपीची गोळी चालू आहे किंवा अजून कशाची रक्त पातळवायची गोळी, काहीतरी सांगेल. ते लिहून घेणं गरजेचं आहे. कुठले ऑपरेशन झाले का याच्या आधी? त्याचं काही डॉक्टरनी पथ्य सांगितलेत का? बऱ्याच जणांना लेडीज भेटतात आपल्याला, पिशवी काढलेली असते, माहीत नाही होत आपल्याला. सांगणार नाही पटकन. त्या फक्त कंप्लेंट करतात, "वजन वाढलं, मला भूक लागत नाही, मला स्ट्रेस वाढतो, माझा हार्मोनल चेंजेस." पण रूट कॉज कधी सापडेल? काही ऑपरेशन झाले का ताई आत्तापर्यंत? मग जर पिशवी काढली असेल, तर सगळ्यात मोठं चॅलेंज असतं ते. मग त्याच्यासाठी मग काही व्यायाम, जेवणाच्या वेळा बदलणं, ह्या बऱ्याच गोष्टी मॅटर करतात. परंतु हे तुम्हाला समजलं पाहिजे अगोदर. सध्या सिच्युएशन विचारायची, कुठली औषधं तुम्हाला इथं चालू आहे का नाही, हे विचारा. त्यानंतर ही दुसरी स्लाईड झाली. आता ही झाली तिसरी स्लाईड. त्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या, याच्यामध्ये काय-काय चेंज करायचं तुम्हाला पहिल्या आणि दुसऱ्या स्लाईडमध्ये कळाला. आहारामध्ये काय बदल करायचा, जंक फूड खातोय, वेळेवर खात नाही, पाणी कमी जास्त पितोय, हे सगळं इथं लिहून काढायचं. दिनचर्यामध्ये सर थोडे 20-25 मिनिटं जर वॉकिंग केलं, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कधी आजार येणार नाही. बरोबर? त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल काय रिपेअर करायचं त्यांनीच सांगितलं तुम्हाला. बरोबर? औषध उपचार काय करायचं सांगायला पाहिजे, की तुमच्या ज्या गोळ्या आहेत त्या सुरूच ठेवा. पण याच्याबरोबर आपल्याला मुळावर जर आजाराशी जायचंय, तर मात्र काही औषध उपचार करणं गरजेचं आहे. मग योग, प्राणायाम, ध्यान 2-3 स्टेप सांगू शकता. डीप ब्रीथिंग करा, अनुलोम-विलोम करा, कोणाला भ्रामरी सांगा, कोणाला कपालभाती सांगा. इथे थोडा अभ्यास लागतो थोडासा, की प्रत्येक ह्या 2-4 ह्या प्राणायामचा किंवा याचा उपयोग काय होतो शरीराला, थोडं माहिती करून घेणं गरजेचं आहे. बरोबर? मग इथे तुम्ही सगळ्यात शेवटी येऊ शकता, की सर तुम्ही ज्या गोळ्या खाता, तुमची दिनचर्या जर अशीच राहिली, तुम्ही जर पाणी नाही पिलं, व्यसन केलं, तर काय होऊ शकतं? मग परिणाम दाखवा सर जमाना खूप वाईट आहे. बरोबर. जर आजारी पडलं, तर डॉक्टर खूप पैसे घेतात किंवा खूप त्रास होतो आणि ॲलोपॅथी गोळ्यांचा अजून साइड इफेक्ट होतो. त्याची जर अजून वेळ गेलेली नाहीये. तुम्ही काही ना काही पथ्य पाळून 100% आणि रिव्हर्सेबल आहे. सांगा शरीर असं आहे, तुम्ही जर त्याला थोडा चान्स दिला, तर 100% आजार पूर्ण बरा होऊ शकतो. मग 4/7 कंटेंट जो आहे 4/7 चा इथं वापरायचं तुम्हाला. एखाद्या माणसाला ॲसिडिटी, पोटाची वीकनेस आहे, अन्न पचत नाही, झोप लागत नाही, असे जर पोटाच्या कणसण मेन तक्रारी आहेत सगळ्या. तर मात्र इथं मग 4 बेनिफिट सांगा, की याच्यामध्ये असलेले प्रीबायोटिक, प्रोबायोटिक काय करतात? याच्यामध्ये असलेली बेरी तुम्हाला कशी मदत करेल? याच्यामध्ये असलेले स्टेम सेल्स कशी मदत करते? 2-4 एखाद्याला स्किनचा प्रॉब्लेम आहे, त्याला रिलेट करता आलं पाहिजे. म्हणून 4/7 आपण नेहमी शिकवतो. स्टोरी तुमच्याकडे व्हिडिओ पाहिजे प्रत्येक त्याच्या अडचणीचा, त्यांनी जे प्रॉब्लेम सांगितला त्याचे व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये 100% पाहिजे. 70% काम हे व्हिडिओ करतात. याला आपण स्टोरी म्हणतो आपल्या स्पिनच्या भाषेमध्ये. स्पिन जर आपण त्याला शिकवली, इथं आपल्याला त्याला काही ना काही मग इथं 70% काम क्लोजिंगचं करणार काम तुमचं कोण करणार? तुमचा व्हिडिओ करतो इथं आणि हर चीज सबूत मागते. म्हणून तुम्ही त्याला टूल्स जवळ ठेवा. तो तुम्हाला कंपेअर करतो. अशा भरपूर कंपन्या आल्या. मी भरपूर आयुर्वेद खाल्लंय. मग त्याला आपलं प्रोफाईल दाखवा. 12-14 वर्षाची हिस्ट्री दाखवा. रिझल्ट दाखवा. अवॉर्ड-रिवॉर्ड दाखवा. जे काही दाखवायचे दाखवा. व्हिडिओ दाखवा. सगळ्या गोष्टी दाखवा. कुठून काही ना काही त्याला तुमच्या मोबाईलमध्ये त्याला 2-3 व्हिडिओ दाखवून तुम्ही 15 ते 20 मिनिटामध्ये हा विषय संपवायचा. आणि नंतर सगळ्या सांगायचं, "सर, ही आमच्याकडे डेटा हा मेंटेन राहील. तुम्हाला कधी गरज लागली तर आमच्याकडे सगळी ही माहिती आहे. इथे एक सही करा फक्त." बस एवढंच करायचं फक्त आणि हा सगळा फॉर्म तुमच्याकडे आल्यानंतर त्याला काय औषध सुचवायचं,
तुमच्याकडे अख्खी हिस्ट्री आली ना त्याची. अख्खी हिस्ट्रीच जर तुमच्याकडे आली, तर 100% तुम्ही ह्या काय म्हणतो आपण, की त्याच्याकडं पर्याय राहत नाही आणि 99% चान्स आहे, की तो माणूस क्लोजिंग करेल. तुमच्याबरोबर काम करायला तयार होईल. सांगायचं सर 30, 60, 90 फॉर्म्युला कंपनीने आम्हाला शिकवलाय. जरी मला नाही काही समजलं, तर माझे सीनियर आहेत वरती. 2-3 सीनियर काम करतात. त्यांचाही अनुभव चांगला आहे. नाही झालं तर आम्ही मॅनेजमेंट डॉक्टरांशी बोलू. तुम्हाला जर पुढे प्रॉब्लेम आला तर. परंतु ही अख्खी चेन तुमच्या तुमच्या पाठीशी आहे सर. बरोबर. आम्ही तुमचा हा फॉर्म वर पाठवणार आहे कंपनीला. मग कंपनी याचं सगळं एनालिसिस करणार आहे सर, की अजून काय बदल करायचे का पुढच्या महिन्यात. आजाराच्या मुळावर जायचंय, तर काय-काय चेंजेस केले पाहिजे. हे सगळं तुम्हाला आम्ही शिकवणार आहे. सगळं दाखवणार आहे. तुम्हाला आम्ही समजावणार आहे सगळ्या गोष्टी. म्हणजे सांगतानाच सांगा, की हे वरपर्यंत जातंय. सांगायचं नाही माझ्या डेटा म्हणायचं, "सर हे कंपनीला जाणार." कंपनी याच्यावर स्टडी करते. काही आमचे सीनियर पण आहे त्याच्यावरती स्टडी करतात. असं सांगून तुम्ही त्या सगळ्या गोष्टी जर केल्या, तर 100% मशीन असू नसू तुमच्याकडे. मशीन असेल तर हा बोनस पॉइंट झाला. परंतु मशीन नसताना सुद्धा हा फॉर्म तुमच्या कस्टमरसाठी गेम चेंजर असू शकतो. ओके. म्हणून काय करायचं आपल्याला प्रत्येकाला ह्या ह्या फॉर्मची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. काय डायलॉग मारायचे? पाणी पीत नसेल तर पाणीने काय होतं? की सर 2 लिटर पाणी फक्त बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करायलाच लागतं. परंतु त्याच्या जास्त जर पाणी तुम्ही जर पिला, तर बॉडी डिटॉक्स होईल. बॉडीमध्ये शरीरामध्ये टॉक्सिक्स असणार नाही. बरोबर. जसं भाषा वापरा, जसा माणूस असेल तसं भाषा वापरा, की एखाद्या माणसाकडं जर अगदी कमी शिकलेला माणूस सांगायचा विषद्रव्य शरीरामध्ये तयार होतात. आपण जे खातोय सध्या सगळं केमिकल युक्त खातोय. जे काही भाजीपाला आपल्याकडे येतो, धान्य येतं, सगळं रासायनिक खतापासून बनलेलं आहे. मग हे शरीर आपल्या हातामध्ये नाहीये. आपण कंट्रोल नाही करू शकत. परंतु हे सगळं बाहेर काढण्यासाठी आपल्याला आपलं शरीर चांगलं पाहिजे. पाणी का प्यायचंय? तुमच्या दिवसभरामध्ये सर आम्ही सांगायचं तुम्ही जर 20 मिनिटं, 25 मिनिटं जर चालले, तर डायबिटीजचं काहीच चालत नाही. डायलॉग मारून टाका. आहार म्हणजे काय? पूर्वी सांगा 100-100 वर्ष जगलेली लोकं आपण पाहिली. पण तो आहार वेगळा होता. पण आपण आज बदललाय आहार. 20% आपल्याला ॲसिडिक फूड खायला अलाउड आहे आणि 80% अल्कलाईन फूड लागतं. परंतु आज उलटं झालं. उलटं करतोय आपण 20%च अल्कलाईन फूड खातो. अल्कलाईन फूड म्हणजे काय माहीत पाहिजे. त्यांनी विचारल्यानंतर परत तत-प नाही झाली पाहिजे तिथं. अल्कलाईन फूड म्हणजे जी काकडी, गाजर, सलाड अनप्रोसेस जे फूड आहे. अनप्रोसेस केलेलं. कुठलंही जे नैसर्गिक फॉर्ममध्ये असलेलं कुठलंही फूड हे तुमचं अल्कलाईन फूड म्हणून तुम्ही त्याला मान्य. मग इव्हन पाणी सुद्धा जर नैसर्गिक असेल प्युअर, ते सुद्धा अल्कलाईन फूड त्याचा पी-एच मेंटेन असतो. बरोबर? या सगळ्या गोष्टी त्यांना समजून सांगितलं जर आल्या व्यवस्थित तुम्हाला, दिनचर्यामध्ये काय बदल करायचा, औषधी उपचार काय करायचे त्यांना. त्यानंतर योग प्राणायाम. सर एखाद्या माणसाला बीपीचा त्रास आहे. बीपीच्या गोळ्या खाऊन वैतागला. सांगा सर 80% बीपी हा आजार भावनिक आहे. मग ह्या भावनेमध्ये जर आपल्याला वाहून जायचं नाही, तर थोडं स्वतःवरती काम करणं गरजेचं आहे. कुठली गोष्ट मनाला न लावता थोडंसं कणखर बनणं, थोडं इमोशनलपेक्षा थोडं मेंटल टफ बनणं गरजेचं आहे. मग काय करावं लागेल त्याला सोल्युशन पण द्या. थोडं तुम्ही प्राणायाम, चांद्रनाडी प्राणायाम, सूर्यनाडी प्राणायाम शिकवा. अनुलोम-विलोम, भ्रामरी असे काहीतरी वॉकिंग करा सर. वॉकिंगने तुमचं दिवसभर मी लय चालतो. लय दिवसभर मला काम असतं. सांगायचं सर तुम्ही जे काम करताय आणि एनर्जी जाणार तुमची. परंतु तुम्ही जर सकाळी चालला, तर तुमचं मन आणि मेंदू किंवा तुमचं शरीर हे सगळं फ्रेश होऊन जातं. म्हणून सकाळी चालणं गरजेचं आहे. आपण बरेच व्हिडिओ बनवलेत. बऱ्याच महिला भगिनी म्हणतात, "मी दिवसभर घरातली कामं करते. मला व्यायामाची काय गरज?" तर त्याला समजून सांगितलंय आपण, की व्यायाम का का गरजेचे आहेत. म्हणून या सगळ्या गोष्टी अगदी प्रॅक्टिसने होतात. हे तुमचा फॉर्म तुमच्या आयुष्यामध्ये गेम चेंजर होऊ शकतो. म्हणून आज आपण ॲग्रीचं ट्रेनिंग पोस्टपोन करून आज मला वेळ होता. म्हणून आज आपण हे ट्रेनिंग तुम्हाला शिकवलंय. परंतु बऱ्याच जणांनी आज प्रिंट नाही काढल्या. बघून नाही बघितल्यासारखं केलं. त्यांच्यासाठी आपल्याला काही करता नाही येणार. त्यांचं त्यांचं नशीब. परंतु जी खरंच सीरियस लोकं आहेत, ज्यांना काहीतरी आपल्या आयुष्यात आपल्या परिवारासाठी काही ना काही चांगलं करायचंय अगदी आणि काहीतरी शिकायचंय, शिकायची तयारी आहे. माणूस आयुष्यभर विद्यार्थी असतो. त्याला काही ना काही शिकायची त्याची ओपन माइंडेड पाहिजे. आणि जो माणूस म्हणतो, की मला सगळं येतंय, बरोबर ना? एम-एल-एमचा अर्थच तर आहे ना, मला लय माहीत. बरोबर? एम-एल-एमचा अर्थ नवीन काढतात लोकं. मला लय माहिती. बरोबर? पण हे मला लय माहिती काही कामाचं नाही. तसं जर असतं, तर नक्कीच एक 5,000-10,000 लोकांची टीम असते. 2-4 करोड रुपये अकाउंटला पडलेले असते. 20-25 करोडची तुमची असेट असते. कारण डायरेक्ट सेलिंगमध्ये तेवढी ताकद आहेच. परंतु योग्य प्रोसेस, योग्य कंपनी, योग्य प्रोफाइल किंवा योग्य तुमचं नॉलेज या सगळ्या गोष्टी संगनमत झाल्यानंतरच काम होतं. लोकांनी पैसे कमवलेत का? तर नक्की कमवलेत. सगळ्यात जास्त प्रायव्हेट जेट वापरणारे ह्या जगामध्ये डायरेक्ट सेलिंगची लोकं आहेत. लोकांनी कितीही नावं ठेवू द्या. बरोबर. शेवटी ज्याला काही येत नाही,
तोच नावं ठेवतो किंवा ज्याला खरोखर हे अर्धवट माहिती घेऊन जी माणसं हे डायरेक्ट सेलिंगला नावं ठेवतात. कारण कॉइन असू द्या, एखादं शेअर मार्केटचं यालाच जोडतात. चेन सिस्टम त्याला कळत नाही. नक्की चेन सिस्टम म्हणजे काय? त्याला हे माहीत नाही, की तू सुद्धा त्याचा जन्म सुद्धा चेन सिस्टमनीच झालाय. आजोबा, त्यानंतर वडील, त्यानंतर हा, याची मुलं, ही सुद्धा चेन सिस्टमच आहे. पण त्याला ते समजून सांगून फायदा नाही. म्हणून अशी माणसं, पृथ्वी चपटी म्हणणारी सुद्धा माणसं आज आहेत अख्खे लोकं जगामध्ये. त्याचा काही विचार करायचा नाही, परंतु चांगल्या माणसाला चांगली सर्व्हिस देणं, यासाठी टूल्स पाहिजे, बुकलेट पाहिजे प्रत्येकाकडं, कॉम्बिनेशन शीट प्रत्येकाकडे पाहिजे. आपण भरपूर वाटलंय, कुठे ठेवलेत माहीत नाही, परंतु लोकं विचारतात, "सर हे कसं घ्यायचं, ते कसं घ्यायचं?" पण थोडासा अभ्यास करा, सीनियरला प्रश्न विचारा. बरेच जण समजा मला कॉल करण्याला हरकत नाही, परंतु तुम्ही तुमच्या सीनियरला कॉल करा. त्याला त्याला थोडा अभ्यास करायला भाग पाडा. तो कमीत कमी पुढच्या वेळेस सांगेलच ना, की "सर हे नाही, असं नाही, हे नाही, तसं नाही पाहिजे." बरोबर? तरच प्रॅक्टिस होईल. कारण हे प्रॅक्टिसनीच ह्या गोष्टी सगळ्या परफेक्ट होत असतात. नंतर तुम्ही असे बरेच बोर्ड्स बनवू शकता किंवा तुम्ही अशा बॅनर बनवू शकता. शरीराच्या मूळ समस्या जाणून घ्या आणि मोफत मार्गदर्शन मिळवा. बरोबर? मग तुमचे जर वय बघा दुसरी काही ॲड आहे. जर तुमचे वय 40 असेल, तर सर्व आजारापासून वाचण्यासाठी आजच चेकअप करून घ्या. अशा कितीतरी ॲड बनवायच्या, की ज्या कस्टमरला गृहीत धरून बनवल्या जातात आपण अशा. कोणालाही वाटतं ना, शरीराच्या मूळ समस्या जाणून घेऊन मोफत मार्गदर्शन जर मला मिळालं, पण तेवढं परफेक्ट तुम्हाला व्हावं लागेल. 4 डायलॉग पाठ करावे लागतील. 4 तुम्हाला पाणी का प्यायचंय, किती प्यायचंय, कुठून प्यायचंय पाणी, कधी कसं प्यायचंय, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. क्वालिटी, क्वांटिटी किती पाहिजे, कधी काय खाल्लं पाहिजे, बरोबर? या सगळ्या गोष्टी सांगता आल्या पाहिजे. सॅलड म्हणजे काय? स्प्राउट म्हणजे काय? स्प्राउटनी काय फायदा होतो? किंवा तुम्ही एखादं जर सीझनल फ्रूट खाल्लं, तर निसर्गाने तुम्हाला हे का बनवलंय? आजूबाजूला आपल्या जी फळं असतात, हे शरीरामध्ये अँटीऑक्सिडंट असेल, आपली एनर्जी लेव्हल मेंटेन करण्यासाठी बनवलं जातात. हे सांगणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने स्वतः थोडं-थोडं ॲड जर केल्या, तर नक्कीच बऱ्याच गोष्टी चांगल्या पद्धतीने होऊ शकतात. हा जो फॉर्म आहे, त्या सगळ्यांनी हा फॉर्म भरून घ्यावा आणि प्रत्येकानेच त्या फॉर्मवर जर